हॅलो स्टुडंट्स, लेट्स स्टडी विथ कावेरी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कोणता अभ्यासक्रम असतो आणि तसेच स्कॉलरशिप परीक्षा किती गुणांची असते, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कोणते कोणते विषय असतात, तसेच या स्कॉलरशिप परीक्षेचा आपण कशा पद्धतीने अभ्यास करावा असं या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तर चला बघूया. तर स्कॉलरशिप परीक्षेत कोणते विषय असतात, तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल की स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कोणकोणते विषय असतात. तर बघा इथे दिलेले आहेत मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता असे 4 विषय असतात. तर या 4 विषयांचे 2 भाग केलेले असतात. मराठी आणि गणित या विषयांचा प्रथम भाग म्हणजे भाग 1 आणि इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयांचा भाग 2 म्हणजेच दुसरा भाग. ओके. तर मराठी विषयाला इथे गुण दिलेले आहेत 50 गुण, गणित विषयाला दिलेले आहेत 100 गुण, तसेच इंग्रजी विषयाला दिलेले आहेत 50 गुण आणि बुद्धिमत्ता विषयाला दिलेले आहेत 100 गुण. असे एकूण 300 गुणांची ही परीक्षा असते आणि या परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. प्रत्येक प्रश्नाला किती गुण दिलेले असतात, तर 2 गुण दिलेले असतात. एकूण प्रश्न इथे विचारलेले असतात 150. म्हणजेच भाग 1 मध्ये मराठी आणि गणित हे 2 विषयांचा भाग 1 असतो. ते एकूण तिथे 75 प्रश्न विचारलेले असतात. 75 प्रश्नांचे एकूण 150 मार्क्स असतात. ओके. म्हणजे भाग 1 या भाग 1 साठी 150 मार्क्स आणि भाग 2 साठी, भाग 2 म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्तेसाठी 150 मार्क्स, असे एकूण टोटल 300 गुणांची परीक्षा असते. या ठिकाणी दिलेलं आहे परीक्षेचे स्वरूप. तर परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीचे असते बघूया चला. तर पेपर 1 मध्ये म्हणजेच भाग 1 मराठी आणि गणित हे 2 विषय असतात. तर मराठी विषयामध्ये एकूण प्रश्नसंख्या असते 25 आणि गुण असतात 50. मराठी विषयासाठी प्रश्न विचारलेले असतात 25, गुण असतात 50 आणि गणित विषयासाठी प्रश्नसंख्या असते 50 आणि गुण असतात 100. असे एकूण 75 प्रश्न असतात आणि त्यांना 150 गुण असतात. वेळ असतो 1.5 तास. ओके. आणि म्हणजेच 90 मिनटं असतात. आणि भाग 2 म्हणजेच पेपर क्रमांक 2. तर पेपर क्रमांक 2 मध्ये इथे विषय दिलेले आहेत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी, असे 2 विषय दिलेले आहेत. तर इंग्रजी विषयाची प्रश्नसंख्या असते 25 आणि गुण असतात 50. तसेच बुद्धिमत्ता चाचणी या विषयाला प्रश्नसंख्या असते 50 आणि गुण असतात 100. ओके. तर एकूण गुण असतात, एकूण प्रश्नसंख्या असतात 75 आणि गुण असतात 150. तसेच वेळ असतो त्याला पण 1.5 तास. असे दोन्ही मिळून ओके 150 आणि 150 असे दोन्ही मिळून 300 मार्कांचा तुमचा हा पेपर असतो. 300 गुणांचा हा तुमचा पेपर असतो. ओके. या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेत प्रश्न कोणत्या स्वरूपाचे विचारले जातात आणि ते कशा पद्धतीचे विचारले जातात बघूया. तर सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतात 30%. सोप्या पद्धतीचे स्वरूपाचे प्रश्न विचारलेले असतात 30% आणि मध्यम स्वरूपाचे प्रश्न विचारलेले असतात 40%. तसेच कठीण स्वरूपाचे प्रश्न विचारलेले असतात 30%. आपण आता विषयानुसार अभ्यासक्रम बघूया. प्रत्येक विषयाला कोणता अभ्यासक्रम इथे दिलेला आहे ते आता आपण बघूया. तर चला बघू. ह्या ठिकाणी इथे पहिला विषय दिलेला आहे विषय मराठी. तर या विषय मराठीमध्ये प्रथम घटक जो आहे तो आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. म्हणजेच त्यातील उपघटक दिलेले आहेत. 1. उतारा व त्यावर आधारित प्रश्न. 2. वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्न. 3. कविता व त्यावर आधारित प्रश्न. असे मराठी विषयामध्ये 24% प्रश्न हे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे यावर आधारित असतात. तसेच अनुक्रमांक नंबर 2 कार्यात्मक व्याकरण. कार्यात्मक व्याकरणमध्ये दिलेलं असतं उपघटकात शब्दांच्या जाती म्हणजेच नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद आणि तसेच लिंग, वचन,
काळ आणि विरामचिन्ह, वाक्यांचे भाग, शुद्ध अशुद्ध शब्द असा एकूण 20% प्रश्न तुम्हाला कार्यात्मक व्याकरणावर विचारले जातात. तसेच 3 नंबरचा घटक आहे भाषेचा व्यवहारात उपयोग. तर यात वाक्प्रचार, म्हणी, संवादावर आधारित प्रश्न, तसेच निर्देशमध्ये दिलेला आहे योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे आणि सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे, तसेच सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे. आणि त्यातील नंतरचा उपघटक आहे माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी भाषा शोधणे. अशा पद्धतीचा तुम्हाला मराठी विषयासाठी अभ्यासक्रम असणार आहे आणि त्यात 24% भाग हा भाषेचा व्यवहारात उपयोग यावर आधारित तुम्हाला प्रश्न असणार आहेत. त्यानंतर इथे दिलेला आहे उपघटकात समानार्थी शब्द म्हणजेच काय, तर घटकात शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व या घटकावरील आधारित उपघटक म्हणजे कोणते, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी, जोड शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, पिलूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, तसेच वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे आणि भाषाविषयक सामान्य ज्ञान म्हणजेच लेखक, कवी, संत, शास्त्रज्ञ, खेळाडू, राष्ट्रीय प्रतीके, दिनविशेष, शौर्य पदके, पुरस्कार, ग्रंथ, खेळ, रंगछटा, चव आणि प्रसिद्ध संबोधने यावर आधारित तुम्हाला 32% सिलेबस असणार आहे. या शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व यावर आधारित तुम्हाला 32% सिलेबस असणार आहे परीक्षेसाठी. त्यानंतरचा विषय आहे गणित. तर गणित विषयामध्ये घटक आणि उपघटक कोणत्या पद्धतीचे दिलेले असतात ते बघूया. त्यातील पहिला घटक आहे संख्या ज्ञान. तर संख्या ज्ञानमधील उपघटक आहेत आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे, 10 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन, तसेच अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी, तसेच मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करणे आणि संख्यांचा चढता उतरता क्रम व तुलना, 1 ते 100 संख्यांवरील आधारित प्रश्न, तसेच सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या इत्यादी विषयावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर संख्याज्ञान या घटकाला 12% म्हणजेच याविषयी तुम्हाला 12% प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील. त्यानंतर दिलेला आहे संख्यावरील क्रिया. तर घटक दुसरा आहे संख्यांवरील क्रिया. तर या ठिकाणी उपघटकात दिलेला आहे संख्यांवरील क्रियेत पहिला उपघटक आहे बेरीज 7 अंकी संख्यांपर्यंत. तर 7 अंकी संख्यांपर्यंत संख्यांची बेरीज करणे, तसेच शाब्दिक उदाहरणं सोडवणे. आणि दुसरा उपघटक आहे वजाबाकी 7 अंकी संख्यांपर्यंत, हातच्याची वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे. तसेच गुणाकार 5 अंकी गुणिले 3 अंकी संख्येपर्यंत. आणि भागाकार दिलेला आहे 5 अंकी भागिले 2 अंकी संख्येपर्यंत. पदावली व अक्षरांचा उपयोग, तसेच संख्यांचे विभाजन, अवयव व विभाज्य, 1 ते 10 पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या असा तुम्हाला अभ्यासक्रम असणार आहे. तर संख्यांवरील क्रिया या विषयाचा जे उपघटक आहेत ते विचारले आहेत. 20% तुम्हाला परीक्षेमध्ये ते सिलेबस विचारलेला आहे. तसेच पुढील घटक इथे दिलेला आहे अपूर्णांक.
तर अपूर्णांकात उपघटक दिलेले आहेत व्यवहारी अपूर्णांक, म्हणजेच बघा त्यात समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम, बेरीज वजाबाकी गुणाकार, तसेच अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक, परस्पर रूपांतर आणि सममूल्य अपूर्णांक. ओके. आणि दुसरा पार्ट आहे उपघटकात दशांश अपूर्णांक. तर वाचन लेखन, स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांक उपयोग आणि बेरीज वजाबाकी. ओके. तर या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि त्यातील या प्रश्नांचा 14% भाग तुम्हाला 14% भाग तुम्हाला विचारला जाईल परीक्षेमध्ये. म्हणजे 14% प्रश्न तुम्हाला या उपघटकाबद्दल असतील. तर चौथा घटक दिलेला आहे मापन, महत्त्व मापन. तर त्यांचे उपघटक आहेत लांबी, वस्तुमान, धारकता, दशमान परिमाण, परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे. तसेच कालमापन, घड्याळ, मध्यान्हपूर्व, मध्यान्होत्तर, तास, मिनिटे, सेकंद, परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे. तसेच दिनदर्शिका, कागदमापन, रिमदस्ता आणि नाणी, नोटा, रुपये पैसे, परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियांवर आधारित खरेदी व विक्री संबंधी उदाहरणे. अशा पद्धतीचा अभ्यासक्रम तुम्हाला असणार आहे आणि त्या अभ्यासक्रमात म्हणजे मापन आणि महत्त्व मापन याचा 20% प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यातील पुढचा 5 नंबरचा घटक इथे दिलेला आहे व्यावहारिक गणित. व्यावहारिक गणितामध्ये उपघटक आहेत नफा तोटा, शेकडेवारी, सरळ व्याज, म्हणजेच प्राथमिक माहितीवर आधारित उदाहरणे. तर व्यावहारिक गणिताबद्दल 16% प्रश्न तुम्हाला या उपघटकातील विचारले जातात परीक्षेमध्ये. त्यानंतरचा आहे 6 नंबर भूमिती. भूमितीतील उपघटक आहेत कोन व त्यांचे प्रकार, समांतर व लंबरेषा, त्रिकोण, चौरस, बाजू, शिरोबिंदू, वर्तुळ, त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, परिघ, अंतर्भाग, बाह्यभाग, वर्तुळ, कंस. तसेच परिमिती त्रिकोण, आयत, चौरस, बहुभुजाकृती, क्षेत्रफळ, आयत, चौरस, त्रिमिती वस्तू व घडणी, आकृतिबंध, इष्टिकाचिती व घन, कडा, शिरोबिंदू आणि पुष्टे. या उपघटकांबद्दल तुम्हाला म्हणजे या उपघटकांचा 14% प्रश्न तुम्हाला विचारले जातील परीक्षेमध्ये. तसंच 7 नंबरचा जो घटक आहे तो आहे चित्रालेख, चित्ररूप माहितीचे आकलन. ओके. तर चित्रालेखमध्ये उपघटक इथे दिलेला आहे चित्ररूप माहितीचे आकलन होय. तर याबद्दल 4% प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. यानंतरचा जो विषय आहे तो आहे इंग्रजी. इंग्रजी विषयाबद्दल फर्स्ट युनिट इथे दिलेला आहे लेटर्स ऑफ अल्फाबेट. तर याचं सब युनिट दिलेला आहे फर्स्ट असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड अँड सेकंड फॉर्मेशन ऑफ वर्ड्स यूजिंग गिवन अल्फाबेट्स. 4% इथे वेटेज दिलेला आहे. आणि त्यानंतरचा जो युनिट आहे तो आहे व्होकॅब्युलरी. तर व्होकॅब्युलरीबद्दल इथं सब युनिट दिलेले आहेत रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्लूज अँड पिक्चर्स. सेकंड कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स मीन्स ॲक्शन, वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स. नेक्स्ट है रायमिंग वर्ड्स, रायटिंग ऑपोजिट वर्ड्स, रायटिंग वर्ड्स रजिस्टर, finding small words from the bigger ones, using writing contracted forms. And next dictionary skill, parts of body, names of birds and animals, their living places and sounds,
and comparisons, homophones, names of colors, things, shapes, vegetables, fruits and games. तर वेटेज दिलेलं आहे इथे 24% प्रश्न तुम्हाला व्होकॅब्युलरीवर असणार आहेत. आणि त्यानंतरचा इथं 3 नंबरचा जो घटक आहे तो दिलेला आहे, तो आहे पंच्युएशन मार्क्स. तर पंच्युएशन मार्क्सबद्दल इथे दिलेलं आहे कॅपिटलायझेशन, कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, अपॉस्ट्रॉफी अँड एक्सक्लेमेशन मार्क्स याबद्दल दिलेला आहे वेटेज. 12% प्रश्न तुम्हाला पंच्युएशन मार्क्सवर असणार आहेत. त्यानंतरचा जो युनिट आहे तो आहे न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन. त्यातील सब युनिट दिलेले आहेत डेज ऑफ द वीक, मंथ्स ऑफ द इयर अँड कार्डिनल ऑर्डिनल नंबर्स, शोविंग द डिरेक्शन अँड द सब डिरेक्शन, मॅप रीडिंग, टेलिंग टाईम याबद्दल तुम्हाला 12% प्रश्न विचारले जातील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये. 5 नंबरचा जो पॉईंट आहे, युनिट आहे क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजेच काय, तर सब युनिट दिलेला आहे इथे ॲडव्हर्टाइजमेंट, मोटोज, मॅसेजेस, सॉल्विंग पझल्स विथ द गिवन क्लूज, सॉल्विंग रिडल्स विथ द गिवन क्लूज याबद्दल 12% वेटेज असणार आहे. 12% प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातील. त्यानंतरचा जो युनिट आहे तो दिलेला आहे 6 नंबरचा स्टॉक एक्सप्रेशन्स. तर त्यातील पहिला सब युनिट आहे ग्रीटिंग्स, सीकिंग परमिशन, मेकिंग रिक्वेस्ट, कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन्स, एक्सप्रेशन्स अँड पिक्चर्स यातील 12% प्रश्न तुम्हाला याबद्दल विचारले जातील. त्यानंतर दिलेला आहे नंतरचा घटक आहे मिससेलेनियस. त्यात सब युनिट आहेत आर्टिकल्स, प्रपोजिशन्स, ॲडजेक्टिव्ज, ॲडवर्ब्स, सेंटेन्स फॉर्मेशन, टेन्सेस अँड सिंग्युलर अँड प्लुरल. तर या युनिटबद्दल 12% प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचं युनिट आहे कॉम्प्रेशन्स रीडिंग स्किल. त्याच्यामध्ये सब युनिट दिलेला आहे प्रोज अप टू 30 वर्ड्स. त्याबद्दल पण तुम्हाला 12% प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा विषय इथं दिलेला आहे बुद्धिमत्ता चाचणी. तर बुद्धिमत्ता चाचणी विषयामध्ये घटक दिलेला आहे पहिला आकलन. तर आकलनमधील उपघटक इथे आहेत सूचना पालन, जोडाक्षरे, अक्षर, शब्द, संख्या मालिका आणि इंग्रजी अक्षरमाला याबद्दल तुम्हाला 8% प्रश्न विचारले जाऊ शकतात आकलनबद्दल. ओके. त्यानंतरचा जो घटक आहे तो आहे वर्गीकरण. तर वर्गीकरणाबद्दल तुम्हाला इथं उपघटक दिलेले आहेत शब्दसंग्रह, आकृत्या आणि संख्या. तर यातील 10% प्रश्न तुम्हाला वर्गीकरण या घटकाबद्दल विचारले जाऊ शकतात. त्यात आहे घटक क्रमांक 3 क्रम ओळखणे. तर बघा उपघटक दिलेले आहेत संख्या मालिका, आकृत्यांची मालिका, चिन्हांची मालिका, चुकीचे पद ओळखणे. ओके. तर असा क्रम ओळखणे या घटकाबद्दल तुम्हाला 10% प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा घटक आहे तर्कसंगती व अनुमान. तर यातील उपघटक आहेत भाषिक, वय, तुलना, नावात बदल आणि नाती. तर याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तसेच अभाषिक कोणते आहेत, आकृत्या मोजणे, त्रिकोण, चौकोन, घनाकृती आणि ठोकळे इत्यादीबद्दल तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतं. तर याबद्दल 12% प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा घटक आहे प्रतिबिंब प्रतिमा. तर आरशातील प्रतिमा, आकृत्या, अंक, अक्षरे तसेच जल प्रतिबिंब त्यातील आकृत्या, अंक आणि अक्षरे
याबद्दल तुम्हाला 8% प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा घटक आहे 6 नंबरचा समसंबंध. तर बघा, समसंबंधमध्ये उपघटकात दिलेला आहे शब्दसंग्रह, आकृती आणि संख्या. तर यातील 10% प्रश्न तुम्हाला याबद्दल विचारले जाऊ शकतात. तसेच बघा, 7 नंबरचा घटक दिलेला आहे समान पद ओळखणे. तसेच बघा, तर आकृत्या, समान पद ओळखणे, आकृत्या दिलेल्या असतात. तर याबद्दल तुम्हाला 4% प्रश्न विचारले जातात. आणि 8 नंबरचा आहे कूटप्रश्न. 8 नंबरचा घटक आहे कूटप्रश्न. तर रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, वेन आकृती, चौरस, वर्तुळातील संख्या. तर या उपघटकाबद्दल आणि घटकाबद्दल तुम्हाला 16% प्रश्न विचारले जातात. ओके. त्यानंतरचा घटक इथं दिलेला आहे घटक क्रमांक 9, गटाशी जुळणारे पद. तर उपघटक आहे शब्दसंग्रह, आकृती, संख्या. तर याबद्दल तुम्हाला 10% प्रश्न विचारले जाऊ शकतात. तसेच अनुक्रमांक 10 नंबरचा घटक आहे सांकेतिक भाषा. तर सांकेतिक भाषेतील उपघटक इथे दिलेले आहेत शब्द, संख्या, चिन्हे यांचा परस्पर वापर. तर याबद्दल 8% प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात. त्यात 11 नंबरचा जो घटक आहे तो आहे भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता. तर भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता याबद्दल तुम्हाला 4% प्रश्न हे इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण आज बघितले की इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीचे प्रश्न किती प्रकारे पडू शकतात आणि त्या परीक्षेला कोणत्या विषयाला किती गुण असतात. तर अशा पद्धतीने आज आपण बघितले. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, ओके, अँड कमेंट करा.